नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। आज आपण इयत्ता 10वी आपला आजचा विषय आहे भूगोल। यामध्ये आपण प्रकरण नंबर 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी। आपण भारत आणि ब्राझील या दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास करत असताना भारतातल्या नैसर्गिक वनस्पती, ब्राझीलमधील नैसर्गिक वनस्पती आणि दोन देशातलं प्राणी जीवन याबाबतची माहिती या घटकामध्ये घेत आहोत। त्याचबरोबर या दोन देशामध्ये ज्या काही वनस्पती, जे काही प्राणी आहेत, त्याची या ठिकाणी काही चित्र दाखवली गेलेली आहेत। आता ही जी चित्र आहेत, या चित्रांचं आपण बारकाईने निरीक्षण जर केलं तर आपल्याला या ठिकाणी अजगर दिसेल, म्हणजे त्याला आपण अनाकोंडा असं म्हणू शकतो। नंतर बिवट्या दिसेल आणि काही सूचीपर्णी वृक्ष वगैरे हे दिसत आहेत। मग आता इथे काही प्रश्न दिलेले आहेत आणि या प्रश्नाच्या संदर्भात इथे पुन्हा तुम्हाला एक चित्र सुद्धा दिलेले आहे। हे प्रश्न आपल्या पुस्तकात दिलेले आहेत। आकृती क्रमांक 5.1 मध्ये ही चित्र दिली आहेत। आता याच्यामध्ये जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न असे आहेत की पहिला प्रश्न दिला आहे, छायाचित्रात दर्शवलेल्या वनस्पतींची नावे सांगा। आता या ठिकाणी ह्या ज्या वनस्पती दिलेल्या आहेत त्या वनस्पतींची नावं आपल्याला विचारली गेलेली आहेत। तर या वनस्पतीमध्ये खारफुटी, सूचीपूर्णी वृक्ष, पाईन, देवदार, स्प्रूस अशा प्रकारची ह्या वनस्पती आपल्याला दिसून येत आहेत। पुढचा काय प्रश्न दिला आहे की तुम्ही या वनस्पती कोठे पाहिलेल्या आहेत। आता ह्या ज्या वनस्पती आहेत त्या भारतामध्ये उत्तर हिमालय आणि अति उंच प्रदेश या ठिकाणी ह्या वनस्पती आपल्याला दिसून येत आहेत। त्यानंतर तिसरा प्रश्न दिला आहे की छायाचित्रात दिसणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा। छायाचित्रात जे काही प्राणी दिसत आहेत आपल्याला या ठिकाणी छायाचित्रामध्ये बिवटे, अनाकोंडा, मालडोक पक्षी अशा प्रकारचे काही प्राणी पक्षी दिसत आहेत या ठिकाणी। त्याचबरोबर असे प्राणी तुम्ही कोठे पाहिले आहेत। आणि पुढचा प्रश्न विचारला आहे की असे प्राणी तुम्ही कोठे पाहिलेत, तर भारतातला दक्षिण भाग आणि ताडोबा अशा ठिकाणी हे प्राणी आपण पाहिलेले आहेत असं आपण सांगू शकतो। या व्यतिरिक्त आणखी काही हे प्राणी तुम्ही कोणत्या ठिकाणी तुम्हाला दिसू शकतील, परंतु साधारणपणे अशा या प्रश्नांची उत्तरं आपण निरीक्षणांती देऊ शकतो। त्यानंतर हे काही ब्राझीलमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्राणी आपल्याला दिसत आहेत, त्याची ही काही चित्र आहेत। हे पुढचं एक चित्र आहे। एक सिंहासारखा दिसणारा सोनेरी हा एक प्राणी आहे, सिंहासारखा दिसणारा, की ज्याचं आपण नाव म्हणू शकतो की सिंहासारखा दिसणारा तामरीन नावाचा प्राणी येतो।
अशा प्रकारचे हे काही प्राणी ब्राझीलमध्ये आपल्याला दिसून येत आहेत. मग आता पुढे आणखी सांगितलं की इथे ब्राझीलमधील पर्जन्यमान वनस्पती, प्राण्यांचे प्रकार आणि भूरचनेच्या छेदरेषेवर हे सर्व दाखवले गेले. आता इथे जसं उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना वरील बाबींमध्ये होत जाणारा फरक त्यातून स्पष्ट होत असतो. म्हणजे ज्यावेळेला उत्तरेकडून दक्षिणेकडे जातात तेव्हा त्या ठिकाणी बदल हा दिसून येतोय. आता ही जी भूरचना आहे, ही भूरचना प्रमुख वनस्पती आणि प्राणी ही ब्राझीलची भूरचना दाखवली गेली या ठिकाणी. आता जसं या ठिकाणी हा जो भाग दाखवला आहे ही गियानाची भूमी दाखवलेली आहे, गियानाची उच्चभूमी. आणि गियानाची उच्चभूमी इथे हे जे अंतर दाखवले ते 400 किलोमीटर दाखवलं गेलेलं आहे. आणि उंची इथून जवळजवळ 1600 मिलीमीटर अशा पद्धतीने ही उंची दाखवलेली आहे. आता म्हणजे 400 किलोमीटर ते 1200 किलोमीटरचा हा एक भाग दाखवला आहे की ज्या ठिकाणी हे जे प्राणी आहेत इथे 500 मीटरपर्यंत असे दाखवले, माकडे दाखवले, म्हणजे इकडे खाली सरपटणारे प्राणी, वरील प्राणी आणि जलचर प्राणी. नंतर वरती माकडे आणि विविध प्रकारची म्हणजे अनेक प्रकारची जी काही माकडं आहेत ती दाखवली गेली उंचावरच्या भागामध्ये. तर अशा पद्धतीचा हा एक भाग आहे की ज्या ठिकाणी इकडे उष्णकटिबंधीय वन आहेत या भागामध्ये. नंतर या भागामध्ये काही विषुववृत्तीय वन आहेत. इथलं तापमान जे ते आहे ते 28 डिग्री सेंटीग्रेड आहेत आणि 200 मिलीमीटर एवढा एक पर्जन्याचा भाग सुद्धा दाखवला गेलेला आहे असा. त्याचबरोबर हे जे गियाना उच्चभूमीचा हा भाग दाखवला, इकडे ॲमेझॉनचं खोरं दाखवलं गेलेलं आहे 1200 किलोमीटरचं. त्या ठिकाणी विषुववृत्तीय वनांचा भाग आहे. नंतर पुढच्या भागामध्ये 2000 किलोमीटरचा भाग दाखवला गेला आहे की ज्या ठिकाणी पॅराना नदीचा खोरा आहे. आणि हा संपूर्ण भाग हा गवताळ प्रदेश आहे. त्या ठिकाणी 1500 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो आणि 21 डिग्री सेंटीग्रेडचं तापमान आहे. या ठिकाणची पानझडी वनं दाखवली आहेत इथे सांगितले गेले. त्यानंतर पुढचं जे आहे ती ब्राझीलची उच्चभूमी आहे. इथे 2800 ते 3600 किलोमीटरचा जो भाग आहे, तर ब्राझीलच्या उच्चभूमीमध्ये गवताळ प्रदेश आहे आणि सरपटणारे प्राणीसुद्धा आहेत. या ठिकाणी म्हणजे समशीतोष्ण वनं दाखवली गेलेली आहेत. आणि तापमान आहे 23 डिग्री सेंटीग्रेड ते 600 मिमी असं हे दाखवलं गेले. आणि 27 डिग्री सेंटीग्रेड ते 1200 मिमी हा एक भाग दाखवला पुढचा की जो किनारपट्टीचा भाग आहे. तर अशा पद्धतीने या ब्राझीलच्या संदर्भामध्ये ही माहिती आपल्याला या म्हणजे त्या ठिकाणची जी काही भूरचना आहे त्या भूरचनेच्या आधारे दिली गेलेली आहे. आता इथे काय झाले, उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना वरील बाबीमध्ये होत जाणारा फरक त्यातून स्पष्ट होतो. आता उत्तरेकडून दक्षिणेकडे आपण जेव्हा जातो तेव्हा इथे आपल्याला हा फरक इथे दिसून आलेला आहे. आता ब्राझील भूरचनेमुळे ब्राझीलच्या पर्जन्यात सुद्धा फरक पडलेला दिसून येतोय. कारण विषुववृत्तीय प्रदेशात बहुतांश भागात काय असतं, वर्षभर पाऊस पडतो. आता विषुववृत्तीय भाग जर पाहिला तर आपण त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे जास्त दाखवलं जात आहे आणि वर्षभर त्या ठिकाणी पाऊस पडत असतो. परंतु विषुववृत्तापासून जसं आपण जेव्हा दूर जाऊ शकतो तसं वर्ष दिनांचा जो काही कालावधी आहे आणि पर्जन्यमान आहे ते कमी कमी होत जाते. त्यामुळे या प्रदेशात वनस्पतींचा जीवनकाळ देखील कमी होत असतो. म्हणजेच ज्या प्रदेशात पाऊस वर्षभर असतो त्या ठिकाणी सदाहरित वनं आढळतात. ज्या प्रदेशात पाऊस ठराविक काळात पडतो त्या ठिकाणी वृक्षांची घनता सुद्धा कमी होत जाते आणि वनांच्या ऐवजी त्या ठिकाणी विविध प्रकारचे गवत, खुरटी झुडपे, काटेरी वनस्पती हे त्या ठिकाणी आढळतात. म्हणजे इथे
ज्या काही वनस्पती आहेत त्या वनस्पती म्हणजे उंच उंच झाडांच्या ऐवजी त्या ठिकाणी गवत आणि काटेरी वनस्पती, खुरटी झुडपे असं त्या ठिकाणी आढळतंय. तर पहिलं चित्र दाखवलं गेले की काटेरी वनस्पतीचं त्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. पण त्याचबरोबर इथे काही ह्या वनस्पती सुद्धा दाखवल्या गेलेल्या आहेत की जसं सदाहरित वनांचा भाग दाखवला गेलेला आहे आणि निमसदाहरित वन आहेत. त्या ठिकाणी वनस्पतींच्या अनेक प्रजाती आहेत ब्राझीलमध्ये. म्हणजे जर विचार केला तर जगातील सर्वात जास्त वनस्पतीच्या प्रजाती या ब्राझीलमध्ये आहेत. ज्या ठिकाणी सदाहरित, निमसदाहरित आणि शुष्क अशा प्रकारच्या वनांचा समावेश होतो. आणि या ठिकाणी पाऊ ब्रासिल, रबर, महागनी, रोजवूड, त्याचबरोबर वृक्ष अमर म्हणजे आर्किड वनस्पती त्या ठिकाणी आहेत. म्हणजे अशा या वनस्पतींच्या प्रजाती या ब्राझीलच्या भागामध्ये आहेत. त्या ठिकाणी सदाहरित वर्षावनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायूसुद्धा उपलब्ध होतोय. सदाहरित वन जे आहेत ब्राझीलमधली त्या वनांमुळे काय होतं, वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्राणवायू उपलब्ध होत असतो आणि कार्बन डायऑक्साईडचं जे काही प्रमाण आहे हे प्रमाण कमी होण्यास त्यामुळे काय होते, मदत होते. आणि म्हणूनच ही जी सदाहरित प्रकारची जी काही वनं आहेत त्या वनांना जगाची फुफ्फुसं असं म्हटलं गेलेलं आहे. कारण का, तर या ठिकाणी ज्या काही वनस्पती आहेत, जी काही झाडं आहेत, त्यामुळे प्राणवायू म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं आहे तिथे. आणि त्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण उपलब्ध होत असल्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे त्या ठिकाणी कमी झालेलं आहे. आणि म्हणून ती जी वनं आहेत सदाहरित वनं, त्या वनांना जगाची फुफ्फुसंसुद्धा म्हटलं गेलेलं आहे. मग आता आपण या ब्राझीलच्या संदर्भात माहिती घेत असताना आता आपण भारताच्या संदर्भात माहिती घेऊया की भारतामध्ये ज्या काही नैसर्गिक वनस्पती आहेत, त्याचबरोबर भारतामध्ये जे काही वनांचे प्रकार आहेत ते पण आपण पाहायला पाहिजे. जसं सदाहरित वनांचा प्रकार आहे सदाहरित वनक्षेत्र, नंतर वनातील वृक्षांची वैशिष्ट्ये आणि वनातील वृक्ष, हा भाग आपण या ठिकाणी पाहतोय. आता सदाहरितमध्ये भारतातली जी काही सदाहरित प्रकारची वन आहे त्या ठिकाणी 2000 मिलीमीटरपेक्षा वनक्षेत्र बघा, 2000 मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्य त्या ठिकाणी आहे. नंतर म्हणजे भरपूर सूर्यप्रकाशसुद्धा आहेत. आता वनातील वृक्षांची वैशिष्ट्य काय आहेत, वनांची पाने रुंद आहेत आणि रुंद आणि अरुंद आहेत. म्हणजे त्या ठिकाणी जी काही झाडं आहेत त्या झाडांची पानं कशी आहेत, रुंद आणि अरुंद आहेत. म्हणजे जिथे जे वृक्ष आहेत त्या वनातील जी काही वृक्ष आहेत त्यांची पानं. नंतर दुसरं काय सांगितलं की कठीण व जड टिकाऊ लाकूड. आता त्या ठिकाणी जी काही वृक्ष आहेत त्या वनातली ती कठीण प्रकारची आहेत. नंतर ते लाकूड जाड आहे, जड आहे, टिकाऊ आहे, अशा प्रकारची वृक्षसुद्धा तिथे आहेत. नंतर तिसरं आहे की वेलीचं प्रमाण जास्त आहे. सदाहरित वनं जे आहे त्या ठिकाणी वेलींचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे. मग आता या वनामध्ये कोणत्या प्रकारचे वृक्ष आहेत, महागनी आहे, शिसव आहे, रबर आहे, अशा प्रकारचे वृक्ष या सदाहरित प्रकारच्या वनांमध्ये आहेत. त्यानंतर आता पानझडी वनांचा जो प्रकार आहे तो जर पाहिला आपण तर त्या ठिकाणचं पर्जन्याचं प्रमाण जर पाहिलं आपण 1000 मिलीमीटर ते 2000 मिलीमीटर अशा प्रकारचं हा पर्जन्य आहे. आणि या वनातली जी काही वृक्षांची वैशिष्ट्य काय आहे, उन्हाळ्यात बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून पाने गळणाऱ्या वनस्पतीचं प्रमाण इथे जास्त आहे. म्हणजे उन्हाळ्यातील दिवसामध्ये बाष्पीभवन होत असतं. मग अशा वेळेला झाडाची पानं गळू नयेत म्हणून इथे
बाष्पीभवनाची उन्हाळ्याचं जे काही प्रमाण आहे ते खरं म्हणजे जास्त असतं, परंतु अशा प्रकारची वृक्ष आहे की ज्या ठिकाणी पाने गळतात आणि त्यामुळे त्या ठिकाणचं बाष्पीभवन हे सुद्धा कमी होतं आहे. मग असे जे वृक्ष आहेत ते कोणते आहेत की जसं साग आहे, बांबू आहे, वड आहे, पिंपळ आहे, असे वृक्ष त्या वनांमध्ये आहेत. नंतर आहे तिसरा प्रकार आहे तो म्हणजे काटेरी आणि झुडपी वने. हा काटेरी झुडपी वनांचा प्रकार आहे. या ठिकाणी वनक्षेत्र जे आहे ते दीर्घकाळ कोरडा उन्हाळा असतो आणि 500 मिलीमीटरपेक्षा कमी पर्जन्याचं प्रमाण या ठिकाणी असतं. मग ह्या काटेरी झुडपची जी काही वनस्पती आहे इथे खरं म्हणजे वनस्पतीची पानं आकाराने लहान असतात. म्हणजे ही जी वनं आहेत, या वनातल्या ज्या काही वनस्पती आहेत, जे काही वृक्ष आहेत, त्या ठिकाणी त्यांची झाडं जी आहेत त्या झाडांची पानं कशी असतात, आकाराने लहान असतात. अशा कोणत्या वनस्पती आहेत? खैर आहे, बाभूळ आहे, खेजडी, कोरफड आणि घायपत अशा प्रकारच्या ह्या वनस्पती इथे असतात. नंतर आहे समुद्रकाठची वने. आता समुद्रकाठची जी काही वनं आहे त्यामध्ये जसं दलदलीचा प्रदेश आहे, नंतर नंतर क्षारयुक्त मृदा, अशा प्रकारचं वनक्षेत्र आहे. म्हणजे वनक्षेत्र जे म्हटलं गेलं तर या समुद्रकाठच्या वनांमध्ये दलदलीचा भाग असतो आणि क्षारयुक्त मृदा त्या ठिकाणी असते. या ठिकाणच्या वृक्षांची वैशिष्ट्ये काय आहेत? तर तेलकट, हलके लाकूड, टिकाऊ लाकूड अशा प्रकारचं, म्हणजे इथे जी वनस्पती आहेत त्या तेलकट आहेत, त्यांचं लाकूड हलकं आहे, टिकाऊ आहे, असा त्या वृक्षांची वैशिष्ट्य आहे. सुंदरीची वनं आणि खारफुटी ही वृक्ष त्या ठिकाणी आढळतात. आता काही हिमालयातल्या काही पर्वतरांगा आहेत. हिमालयाचा जर भाग पाहिला हिमालयातली वनांचा, त्या ठिकाणी वनक्षेत्र काय पर्वतरांगा आहेत. आता पर्वतरांगांमध्ये काय आहे तर मिश्र वन आहे त्या ठिकाणी, आणि मिश्र वनामध्ये साल वृक्ष आहे. साल वृक्ष त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. नंतर अतिउंच भाग आणि मध्यम आणि पायथ्यालगतची वनंसुद्धा त्या ठिकाणी आढळतात. म्हणजे अशा या वनस्पतीचा एक प्रकार तिथे या हिमालयामध्ये आहे. तर हे झालं एकंदरीत भारतातल्या नैसर्गिक वनस्पती आणि त्या वनांचे प्रकार आपण या भागामध्ये थोडक्यात अभ्यासलेले आहेत. आता भारताच्या वनस्पतीच्या संदर्भात ही अधिक माहिती आपण घेत असताना, भारतामधल्या वनस्पतीचं लाकूड कठीण असतं, जड आहे, टिकाऊ असतं. आता त्या तक्त्यावरूनच हा भाग घेतलेला आहे. जसं महागनी, सिसव, रबर, आणि या वनामध्ये काही वेलीसुद्धा आहेत. आता या वनामध्ये सर्वाधिक जैवविविधता आढळते आपल्याला. त्याचबरोबर भारतामध्ये 1000 ते 2000 मिलीमीटर पर्जन्याच्या प्रदेशामध्ये ही जी पानझडी प्रकारची वनंसुद्धा आढळतात. आणि कोरड्या ऋतूत बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून वनस्पतींची पाने त्या ठिकाणी काय होतात, गळतात. मग मागाशी हा जो तक्ता आहे त्यातल्या ज्या वनस्पती आहेत जसं साग आहे, बांबू आहे, वड आहे, पिंपळ, या वनस्पती त्या वनांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. त्याचबरोबर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कोरडा उन्हाळासुद्धा असतो दीर्घकाळ, आणि अशा ठिकाणी 500 मिलीमीटरपेक्षा कमी पर्जन्य होत असतो. असे जे प्रदेश आहेत त्या ठिकाणी काटेरी आणि झुडपी वनं आपल्याला आढळून येतात. त्या ठिकाणच्या वनस्पतीची पानंसुद्धा कशी असतात, लहान असतात आकाराने. मग ती कोणती आहे? जसं खैर आहे, बाभूळ आहे, खेजडी आहे, कोरफड आहे, घायपत आहे, आणि काही निवडुंगाचे प्रकारसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला आढळतात. म्हणजे तो जो तक्ता आहे त्या तक्त्यातली अधिक माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. नंतर किनाऱ्यालगत दलदलीचे जे काही प्रदेश असतात त्या ठिकाणी खाड्या खाजणांचा भाग असतो, आणि त्या ठिकाणी क्षारयुक्त मृदा आणि दमट हवामान असतं. अशा ठिकाणी समुद्रकाठची वनंसुद्धा आढळतात. त्यांना सुंदरीची वनं किंवा खारफुटीची वनंसुद्धा म्हटलं गेलेलं आहे. आता या वनस्पतीचं लाकूड कसं असतं, तेलकट आहे, हलकं आहे आणि टिकाऊसुद्धा असतं. अशा प्रकारे भारतातल्या या वनस्पतींचा आपण इथे थोडक्यात विचार केलेला आहे. आता
तुम्हाला इथे आपल्याला पुस्तकामध्येच एक काही भाग दिलेला आहे की जसा हा नकाशा दिलेला आहे भारताचा नकाशा, आणि त्यामध्ये प्रमुख वन प्रकार दिलेले आहेत. प्रमुख वन प्रकार. आता हा जर नकाशा जर आपण पाहिला तर या नकाशामध्ये सदाहरित वनं दाखवली गेली. आता ही सदाहरित वनं अगदी हिरव्या रंगाने दाखवलेली आहे. हा जो पश्चिम किनारपट्टीचा भाग आहे, पश्चिमेचा, इथे ही सदाहरित वनं दाखवली गेलेली आहेत. नंतर उत्तरेच्या भागामध्ये सुद्धा हा भाग हिमालयाचा भाग असतो म्हणून इकडे दाखवली गेलेली आहेत. अगदी पुरेच्या भागामध्ये सुद्धा हा भाग हे दाखवली गेलेली ही सदाहरित वनं. नंतर पानझडी वनं दाखवली गेली. तर आता पानझडी वनं हा काय मध्य भारत आहे या ठिकाणी. ही पानझडी, हा जो रंग दिसतोय थोडासा पोपटी रंग, ही पानझडी प्रकारची वनं दाखवली गेलेली आहेत. अगदी दक्षिण टोकाला सुद्धा तो भाग दाखवला गेलेला आहे. नंतर काटेरी झुडपी वनं, हा जो रंग आहे हा म्हणजे ग्रे कलरचा दाखवला गेला आहे. हा जो पश्चिम किनारपट्टीच्या लगतचाच एक भाग म्हणून दाखवला गेलेला आहे. इथे दक्षिण भागामध्ये सुद्धा आहे, उत्तर भागामध्ये सुद्धा आहे. की जसं इकडे उष्ण वाळवंटी प्रदेश आहे, नंतर इकडे शीत वाळवंट जे आहेत त्या भागामध्ये सुद्धा ही काटेरी झुडपाची वनं दाखवली गेलेली आहेत. पूर्व भागामध्ये सुद्धा हे दाखवली गेलेली ती वनं. त्यानंतर हिमालयातली वनं. आता हिमालयातल्या वनांना इथे एकदम व्हाईट दाखवलं. तर हिमालयातली वनं, इथे हा जो भाग दाखवला हिमालयातली वनांचा या ठिकाणी. आणि समुद्रकाठची जी काही वन आहे तो निळसर रंगाचा भाग दाखवला, की जो आपण इथे पाहू शकतो. थोडा थोडा निळसर भाग इथे दाखवला गेलेला आहे. इथं असा हा इथे सुद्धा दाखवला गेला थोडं. म्हणजे अशा प्रकारे या नकाशावरून आपले जे काही भारतात वन प्रकार आपण अभ्यासू शकतो. ही पश्चिम किनारपट्टी आहे, हिंदी महासागर, त्या भागात बंगालचा उपसागर, आणि या भागात आपला हिमालय. तर इथे काय सांगितलं की हिमाच्छादित प्रदेशात कोणती वने आढळतात, असा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे. जसं हिमाच्छादित प्रदेशामध्ये पानझडी आहेत, पानझडी वनं आहेत, सदाहरित वनं आहेत, आणि काही भागामध्ये काटेरी प्रकारची वनंसुद्धा आपल्याला दाखवली गेली आहेत. हिमाच्छादित प्रदेशामध्ये पानझडी, आता पानझडी जी वन आहे, पानझडी वनं जर म्हटलं तर बघा हा रंग दाखवला आहे. मग आपण म्हणतो की हा भाग हिमाच्छादित प्रदेश आहे ना, मग हा बघा इथे या प्रदेशामध्ये, हिमाच्छादित प्रदेशामध्ये ही पानझडी वनं म्हणजे दाखवली गेलेली आहेत. जसं हा रंग इकडे दाखवला गेलेला आहे इकडे काही. नंतर सदाहरित वनंसुद्धा दाखवली गेली ग्रीन रंगाने, आणि काटेरी वनंसुद्धा दाखवली गेली की तो हा रंग दाखवला गेलेला आहे इथे काटेरी वनांचा. तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न इथे दिला होता. नंतर पुढचा प्रश्न विचारला की कोणत्या किनारपट्टीवर समुद्रकाठची वने आणि वने प्रामुख्याने आढळतात. आता किनारपट्टी इकडे ही पश्चिम किनारपट्टी आहे. त्यानंतर इकडे दक्षिणेचा भाग आहे, हा पूर्वेचा भाग आहे. आता इथे प्रामुख्याने जर सांगितलं गेलं तर त्याचं उत्तर आपल्याला पूर्व किनारपट्टीवर ही समुद्रकाठची वनं आपल्याला जास्त दिसून येतात. आपण समुद्रकाठची वनांचा जो काही भाग बघा इथे आपण ही जे रंग दिसतो हा संपूर्ण ही त्या रंगामध्ये ही समुद्रकाठची वनं दाखवली गेलेली आहेत निळ्या रंगाने. पुढचा प्रश्न तिथे विचारला की कोणत्या प्रकारच्या वनांनी भारताचा जास्त प्रदेश व्यापलेला आहे. आता भारताचा जो जास्त प्रदेश आहे तो पानझडी वनं जी असतात त्या वनांनी भारताचा जास्त प्रदेश व्यापलेला आहे, की जो 1000 ते 200 मिलीमीटर त्या ठिकाणी पाऊस असतो. मग आता ही पानझडी वनं जर पाहिली आपण तर यामध्ये हा संपूर्ण पोपटी रंगाचा जो काही भाग दिसतो की जास्तीत जास्त हा मध्य भारत वगैरे, नंतर उत्तरेला सुद्धा दिलेला आहे, दक्षिणला पण काही भाग आलेला आहे. जास्तीत जास्त भाग या पोपटी रंगाने इथे दिसलेला आहे आपल्याला. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी कोणती वनं आहेत, ही पानझडी प्रकारची वनं ही आपल्याला दिसून येतात.
आता इथे पर्जन्याचं प्रमाण जे आहे ते 1000 ते 200 मिलीमीटर एवढं पाऊस पडत असतो या वनांमध्ये, या भागामध्ये. आणि पुढचा प्रश्न विचार की काटेरी झुडपी वन कोठे आढळतात. आता काटेरी आणि झुडपी वन जी आहेत ती जर आपण पाहिली तर राजस्थान, मध्य भाग अशा ठिकाणी ही काटेरी आणि झुडपी वन आढळतात. आता काटेरी झुडपी वनांचा रंग हा ग्रे दाखवलेला आहे. तसं या ठिकाणी हा भाग दाखवला गेलेला आहे. या ठिकाणी दीर्घकाळ कोरडा उन्हाळा असतो आणि 500 मिलीमीटरपेक्षा कमी पावसाचं प्रमाण त्या ठिकाणी असतं. तर अशा प्रकारे इथे आपण थोडक्यात हा जो नकाशा दिला आहे प्रमुख वन प्रकार त्याची आपण माहिती घेतलेली आहे. आता पुढे आपण जर पाहिलं तर या वनांच्याच भागामध्ये जसं किनाऱ्यालगतचा जो काही दलदलीचा भाग असतो त्या ठिकाणी त्या प्रदेशामध्ये अनेक खाड्या असतात आणि खाजणांचा भाग सुद्धा असतो. त्या ठिकाणी क्षारयुक्त मृदा आणि दमट हवामान असतं आणि अशा ठिकाणी समुद्रकाठची वनं आपण पाहिलेली आहेत. त्यांना त्या ठिकाणी सुंदरीची वनं आणि खारफुटीची वनं सुद्धा म्हटले गेले. तर आपण हा सुद्धा भाग आपण मागच्या त्या घटकामध्ये पाहिलेला आहे. आता इथे आपल्याला भारतीय हिमालयात उंचीनुसार वनांचे काही प्रकार दाखवले गेले. की जसे वनांचे किती प्रकार आहेत, 3 प्रकार दाखवले गेलेले आहेत. आता या 3 प्रकारानुसार अतिउंच प्रदेशात हंगामी फुलझाडे असणारी वनं दाखवली गेली. हा अतिउंच प्रदेश दाखवला गेलेला या नकाशामध्ये, म्हणजे या चित्रामध्ये. तर इथे जी भाग आहे तो अतिउंच प्रदेश आहे हा, आणि हंगामी फुलझाडं इथे असतात अशा प्रकारची वने. त्यानंतर पुढे हा मध्यम उंचीचा प्रदेश दाखवलेला आहे आणि या ठिकाणी पाईन, देवदार, फर अशा सूचीपर्णी वृक्षांची वनं इथे आढळतात. आणि त्यानंतर तिसरा प्रकार आहे पायथ्यालगतची मिश्र वनं. आता हिमालयाच्या पायथ्यालगत सुद्धा अशा प्रकारची काही वनं असतात आणि ही मिश्र स्वरूपाची वनं आपल्या दिसून येतात. जसं इथे प्रश्न असतो की हिमालयात वनांचे किती प्रकार पडतात उंचीनुसार, तर या ठिकाणी हिमालयात उंचीनुसार वनांचे 3 प्रकार पडतात हे आपण सांगू शकतो. तीन प्रकार: अतिउंच प्रदेशात हंगामी फुलझाडे असणारी वनं आहेत, जसं मागाशी दाखवले. मध्यम उंचीच्या प्रदेशात पाईन, देवदार, फर अशी सूचीपूर्ण वृक्ष आहेत आणि पायथ्यालगतची मिश्र वनंसुद्धा आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे आपण भारत आणि ब्राझील या ठिकाणी जे काही वनस्पती आहे त्या वनस्पती आणि वनांचा भाग इथे या घटकामध्ये घेतलेला आहे. आता इथे आपण प्रश्नसुद्धा आपण घेऊ शकतो की जसं तो जो एक तक्ता दिला होता तुम्हाला, हा तक्ता आपल्या पुस्तकामध्येच दिलेला आहे आणि त्या तक्त्यावरून आपण तो प्रश्न सोडवू शकतो. आता वनस्पती आणि प्राणी हा भाग घेत असताना आता इथे आपण एक प्रश्न, जसं वनस्पती संदर्भात माहिती घेतली म्हणून भारत आणि ब्राझील या ठिकाणी नैसर्गिक वनप्रकारातील फरक सांगा, असा एक प्रश्न तुम्हाला इथे विचारला जाऊ शकतो. भारत आणि ब्राझील या ठिकाणी नैसर्गिक वनप्रकारातील फरक सांगा. त्यानंतर भारतातील हिमालयातील वनांवर माहिती लिहा. भारतातील हिमालयातील वनांवर माहिती लिहा हा एक प्रश्न आहे. आणि भारतातील समुद्रकाठच्या वनांचं वर्णन करा. भारतातील समुद्रकाठच्या वनांचं वर्णन करा. त्याचबरोबर भारतातील सदाहरित वनं याविषयी माहिती लिहा. आता भारतातील समुद्रकाठच्या वनांचं वर्णन करत असताना
समुद्रकाठचं जे काही हवामान असतं ते उष्ण आणि दमट हवामान आहे. दलदलीचा प्रदेश आहे, खाड्यांचा आणि खाजणांचा भाग आहे, त्या ठिकाणी क्षारयुक्त मृदा आहे आणि त्यामुळे त्या प्रदेशामध्ये समुद्रकाठची वनं आढळतात. भारतात पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात आणि पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये ही समुद्रकाठची वनं आहेत. आता या समुद्रकाठच्या वनांमध्ये प्रामुख्याने सुंदरी आणि खारफुटीची वनं आढळतात आणि म्हणून त्या ठिकाणी सुंदरीची वनं किंवा खारफुटीची वनं म्हणून तो भाग ओळखला जातो. या ठिकाणची वनस्पतीचं लाकूड तेलकट आहे, हलकं आहे आणि टिकाऊसुद्धा आहे. आता हिमालयातल्या वनांच्या विषयी हा प्रश्न जो आहे याचा आपल्याला काय सांगता येईल की भारतात हिमालय पर्वतरांगा यामध्ये ही वनं आढळतात आणि या वनांना हिमालयीन वनं असं म्हटलं गेलेलं आहे. भारतीय हिमालयात उंचीनुसार वनांचे 3 प्रकार केले गेले. ती अतिउंच प्रदेश अशा प्रकारची वनं आहेत हिमालयातली. या ठिकाणचं हवामान थंड असतं आणि या प्रदेशात उन्हाळ्यात काही प्रमाणात बर्फ वितळतं. त्यामुळे येथील वनस्पतींना उन्हाळ्याच्या हंगामात रंगीबेरंगी फुलंसुद्धा येतात. नंतर हिमालयातील मध्यम उंचीचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी पाईन, देवदार, फर अशी सूचीपुरणी वनं आहेत आणि या वनातील वृक्षांची पानं टोकदार आणि निमुळती असल्यामुळं या पानावर पडणारं बर्फ हे खाली घसरत असतं. नंतर हिमालयात कमी उंचीचा म्हणजे जो काही पायथ्यालगतचा भाग आहे त्या ठिकाणी सूचीपर्णी आणि पानझडी वृक्ष अशा मिश्र प्रकारची वनं आढळतात. तर प्रामुख्याने या वनांमध्ये साल वृक्ष मोठ्या प्रमाणात होतो. तर अशा पद्धतीने हिमालयातील वनांवर माहिती लिहा असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. नंतर या वनांच्या बाबतीत आणखी काही प्रश्न आहे की भारतातील काटेरी आणि झुडपी वनाविषयी माहिती लिहा असा एक प्रश्न आहे. तर येथे काय सांगता येईल आपल्याला, तर भारतातील ज्या प्रदेशात दीर्घकाळ कोरडा उन्हाळा आणि 500 मिलीमीटरपेक्षा कमी पर्जन्य होतो अशा प्रदेशात काटेरी आणि झुडपी वनं आढळतात. म्हणजे भारतामध्ये गुजरात, राजस्थान या राज्यामध्ये आणि राजस्थानचं जे काही वाळवंटी प्रदेश आहे त्या ठिकाणी काटेरी झुडपी वनं ही आपल्याला दिसून येतील. या वनांमध्ये खैर, बाभूळ, खेजडी अशा प्रकारच्या वनस्पती आहेत, झाडं आहेत. वनस्पतीमध्ये आणखी कोरफड आहे, घायपत आहे आणि काही निवडुंगाचे प्रकारसुद्धा आढळून येतात. आता इथे बाष्पीभवनामुळे पाण्याचं प्रमाण कमी होऊ नये म्हणून या वनातील वनस्पतीची पानं ही आकाराने लहानसुद्धा आहेत. तर अशा प्रकारे आपण या वनस्पतींची माहिती या घटकामध्ये घेतलेली आहे. आता आणखी एक प्रश्न आपल्याला आढळून येईल की भारत आणि ब्राझील या देशापैकी कोणत्या देशात विषुववृत्तीय वनं आढळतात, त्याचं कारण काय असावं. तर हा सुद्धा एक प्रश्न महत्त्वाचा आपल्याला दिसतो इथे. आणि हिमालयाच्या उंच भागात वनस्पतीची संख्या विरळ आढळते. का आढळते, तर हिमालयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी असतं. काही ठिकाणी तापमान 0 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी आढळतं आणि हिमालयात उंच भागात सर्वत्र बर्फाचे थरसुद्धा आढळतात. हवामान म्हणजे अति थंड हवामान आणि बर्फाचं थर यामुळे हिमालयात वनस्पतीची मोठ्या प्रमाणावर वाढ होत नाही. म्हणजे उंचीचा जो काही भाग असतो उंच असल्यामुळे इथे वनस्पतीची वाढ मोठ्या प्रमाणात होत नाही आणि उन्हाळ्यातील तापमान तुलनेने अधिक असतं आणि त्यामुळे या ठिकाणी बर्फसुद्धा वितळतं. त्यामुळे हिमालयात उन्हाळ्यात हंगामी फुलझाडे उगवतात, परंतु हिवाळ्यात या वनस्पतींचा नाश होतो. अशा प्रकारे हिमालयाच्या उंच भागात वनस्पतीची संख्या ही विरळ आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारचे नंतर आणखी एक प्रश्न होता की ब्राझीलच्या संदर्भामध्ये होता की तो आपण पाहिला की ब्राझीलमधील वर्षावनांना जगाची फुफ्फुसं असं म्हटलं गेलेलं आहे. आता ब्राझीलच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. तर ब्राझील देशामध्ये उत्तरेकडील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये घनदाट अशा प्रकारची सदाहरित वनं आहेत. सदाहरित आणि म्हणजे त्याला सदाहरित वर्षावनं म्हटलं गेलेलं आहे. आता या वर्षावनातील वनस्पती मोठ्या प्रमाणावर वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं शोषण करतात. म्हणजे वातावरणातला कार्बन डायऑक्साईड त्या शोषण्याचं काम करतात आणि वातावरणात मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजनचं उत्सर्जन होत असतं त्यांच्यामार्फतच. आणि त्यामुळे वर्षावनांमुळे
कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होण्यास मदत होत असते आणि म्हणूनच या वनांना जगाची फुफ्फुसंसुद्धा म्हटलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण इथे भारत आणि ब्राझील या 2 देशांच्या वनस्पतीचा भाग आपण आजच्या या घटकामध्ये घेतलेला आहे. तुम्हाला मी बऱ्याचशा प्रश्नांचं स्पष्टीकरण करून सुद्धा दाखवलेलं आहे. आता तुम्ही हेच प्रश्न जर तुम्हाला लिहायला सांगितले तर असे प्रश्न सांगता येईल की हिमालयाच्या उंच भागात वनस्पतीची संख्या विरळ का आहे, नंतर ब्राझीलमधील वर्षावनांना जगाची फुफ्फुसं का म्हणतात, त्याचबरोबर आणखी दुसरा प्रश्न आपण भारतात काटेरी व झुडपी वने कोठे आढळतात आणि का, नंतर भारतातील सदाहरित वनांची माहिती लिहा, भारतातील काटेरी आणि झुडपी वनाविषयी माहिती लिहा, नंतर भारतातील समुद्रकाठच्या वनांचं वर्णन करा आणि हिमालयातील वनांवर माहिती लिहा. तर अशा प्रकारचे प्रश्न हे तुम्ही सोडवायचे आहेत. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.